वाचजो ना, मी देतो ना, मी नाही म्हणून राहिली का? पण आता मी वाचू राहिली तर मला वाचू दे ना. दादा आई आपली पुस्तक घेत नाही ना. पिंकटले ना बाबाईले रडवलं. लवकर पुस्तक दे मला पुस्तक. बाई बी रडून राहिली. तुम्ही माई नाव सांगितलं ना. आणि मी काहीच नाही केलं ना तिले. मी तर पुस्तकच वाचू राहिली ती फक्त. कावाची नाही मी काही म्हटलं का तुले? आ? घे त्याला पुस्तक जाऊ दे घे. आता नाही पाहिजे मला तुला पुस्तक. तू मला पुस्तक घेतलं दादा इले मार. ओय पिंकटले लवकर पुस्तक दे. माया बहीण पुस्तक घेते हा. सांगू तुला गंमत करशी. ओय बाबू जगने असं ठाकू नको ना. आ? मी सांगू राहिले ना वाचलं की देतो. ते ठाकून राहिला रे. आणि जिनी लढायला काय झालं लागे? लडकुंडली. ते तर म्हटलं ना पुस्तक. काय खाऊन राहिले का ते पुस्तक? पकड बोलते मला. ओय जगने नको मला मारलं. थांब तू आता. तू थांब रे आता तू. तुला सांगतो मी आता तुला इन्कम दाखवतो. थांब रे तू आता. मला मारलं बाबू. काय होय रे? कोण लढून राहिले? आई पिंकटली ना मारलं मला. पाळून गेलं. माय बाई लहान झाली आहे पोट्टीची. का हो? हा? लहान लेकरं जीव घेतं का नाही रे मला? हा? इतकं मारून राहिले दिले. कुठे गेलता बाबा? आजी कुठे गेलते? दे माय कुठे गेली? बोला दिले. मामी मी काहीच नाही केलं. हेच पहिले मला मारून राहिले. मी फक्त पुस्तकच वाचू राहिली तर मला लगे मारायला लाजत नाही. यानं मला पहिले मारलं म्हणून मी त्याला ढकललं. माय लहान इजोटीन पोरगी आहे का? माय लेकरीले मारून राहिली. उठा रे बाबू उठा. कुठे गेले तू? येता आता येऊन राहिला तिला आवाज. अरे अरे काय झालं रे बाबू? काय झालं? काऊन पडले बा? उठा. का पिंकी काय झालं? विचारा ना तुमच्या काकीला विचारा जर लहान वाया जाईल पोट्टी आहे माय लेकरीले मारून राहिली किती वेळची एखादी इजोटीन सारखी. हा? नाही बाई ते जगण्यानंच पहिले मला मारलं होतं. मी तर फक्त पुस्तकच वाचू राहिली होती. हे दोघं भाऊ माझ्या संग मांडून राहिले. ह्या जगण्यानं मला मारलं म्हणून मी त्याला ढकललं. तर पाहिलं की नाटक करून राहिलं ते इथं काही लागलं नाही बाई. अरे उठ रे. काय जगना उठ. काय लेका लहान लेकरसारखं पडेल राहिला. उठ. काय एवढ्या साऱ्या गोष्टीसाठी लेकर खेळतात भांडतात. त्यात काय ना म्हटलं काय झालं. उठ रे बाबू उठ. हो तुम्हाला तर काही अजून वाटणारच नाही ना. माझ्या सोन्यासारखे लेकर पडलेला खाली तरी काही वाटून नाही राहिले बुडेले. त्याच्या नातीच्या पुढे काही दिसतच नाही ना. तुला काय गरज होती हो पिंकटली? हा भल्ली गेली पुस्तक वाचणारी. काय पुस्तक वाचायला तुझं? हा नाही ना बाई काहीच नाही केलं ना. आजच्या निर्णय झालाच पाहिजे. आजच्याच निर्णय झाला पाहिजे. एक तर हे दे राहतील एक तर आम्ही राहू. आता आम्ही चालतो तिघे मायले चाललो आम्ही माया बाबाच्या घरी आणि गेले राहतो तुमच्या घरी. बापा स्वतःच्या घरात राहणं मुश्किल झालं आम्हाला. तर लोक कब्जा करून राहिले आमच्या घरावर. चला रे बाबा उठा. चला आपण चला जाऊ. राहू दे तेच. ओ बाई सुन बाई एवढी करून करून राहिली होता. एवढं काय झालं? हा लेकर माय भांडतातच होते. पिंकी तुम्ही काय करू आता मी त्याला? तू सांगितलं ना मुकाट्यानं बसत जाय. तू काहीच नको करत जाऊ. आई मी काहीच नाही केलं ना. मी फक्त पुस्तकच वाचू राहिली होती ना. मी याला म्हटलंय की मी वाचता झालं की देतो. पण हे दोघं भाऊ माझ्यावर भांडण करत आले आणि मला मारले पहिले. लवकर निर्णय सांगा. हे जर राहतात का आम्हाला राहा लागते. नाही तर आम्ही चालत जातो. काही गरज नाही आम्हाला ती राहायची. आम्ही चालत जातो तिकडे. कुठे राहा आम्ही जगाच्या पाठीवर. तुम्ही तुमची पोरगी राहा घरी. ओ बहिणी असं नका करू बिचाऱ्या. तुमचं घर आहे ना हे. आम्ही काय बाबा 2 दिवसाची पाहुणे आम्ही जातो ना आमच्या घरी. राहत नाही ना ती. तुम्ही नका जाऊ बाई घर सोडून. मी तुम्हाला हात जोडतो. जाऊ नका तुम्ही घर सोडून. आम्ही चालला जातो. ठीक आहे. मी ना तू बाई आपल्या तिकडच्या पलाटातल्या घरात जाय. कधी राह तू. काही गरज नाही आता याच्या जोड राहायची. कधी राह. मला भेटला ते मी तुला देतो बरोबर आणून. मला बी आहे म्हटलं बावर. काही कोणाच्या घरून नाही आणा लागत मला. नाही पोरगी तती राहील. राहा तुम्ही तुमच्या घरात. चल मी ना पलाटात चालतो आता. ततीच राहायला तू. अहो ते तर सारं पडेल आहे व. कुळे नाही घेतला त्याले. काहीच नाही. कशी राहील ती पोरगी तती. पुढची पोरगी घेऊन. नाही आई आम्ही राहतो. कसंही राहतो आम्ही तती. अति नाही राहत आता. बस झाला आता. आमच्या सोन्याच्या बहिणी नाही गेली पाहिजे घर सोडून. सकाळ लोक म्हणते निनेचा संसार नाही टिकवला आणि गती आली तर भावाचाही नाही टिकवला. मीच राहतो आहे तिकडे. यायला नको जाऊ दे कुठे. वहिनी तुम्ही शांत राहा. बाबू लागलं का रे बाबू तुले? जाऊ दे बा. कुठे गेले बे? मला सोडून कुठे गेले बे सारे? ओ पिंकी ये ना घरी. ओ पिंकी घरी. मला तर आठवून राहिली हो आता. लय वाईट वागलो लेको मी तुमच्या संग. खरंच रे लय वाईट वागलो. बोलला पश्चाताप होऊन राहिला आता. पण आता काही फायदा नाही. लय उशीर झाला आता. मी लय वाईट वागलो. पोरगी येत जाय बिचारी चिमुक टुमुक माझ्याजवळ. मी तिच्या संग धड बोललो नाही. काय त्या दारूच्या नशेच राहो.
काही सुत नव्हती बुत नव्हती, पण आता जसे दूर गेले तसं समजलं मले त्याच्याशिवाय कोण नाही मले. काय नाश केला मी संसाराचा, स्वतःच्या हातानं केला. आता कोणाला तोंड दाखवायचं लायकीचा नाही राहिलो मी. लय त्रास दिला म्या, लय त्रास दिला हो. मीना तुला लय त्रास दिला, पिंकीला लय त्रास दिला मी आता काही फायदा नाही. उतरली वाटते आता पुरी. आले वाटते जागेवर आता चांगली. काय झालं ओ मुरली भाऊ, काय झालं? काही नाही गड्या, काही नाही. उतरली वाटते छापरूपुरी यायची आता. आले जागेवर आता आहे. ते काय दिसून राहिलं ना काय मी तर म्हणतो मग ती वहिनी गेली त्यापासून अंग धुतलं की नाही धुतलं काय सांगा येईन. का हो? जेवले गेले नाही का? चला नाही तर जेवले. माझ्या घरी झाली भाकर. कधी आणून देऊ का माझ्या घरी चालता? नाही रे गड्या, जागेवर नाही येत मी. मला काही भूक नाही. नाही काही भूक नाही मला. आज राजे हो तुम्ही धाब्यावर नाही गेले, घरीच राहिले कसे काय हो? रोज तो रोज सकाळून संध्याकाळी धाब्यावर होते लागे तुमचे दोस्त अन तुम्ही. मजा चालू होती पण आज लागे एकटेच बसेला घरी. काय झालं? हे पाकडे हो, एक सांगतो तुम्हाला आता. मी तुमच्या पाया लागतो, पण राजू देता का माझ्या घरचे इले आणून? देता का ते आणले? आता मी कोणत्या तोंडाने जाऊ सांगा बरं? मला खरं लागू राहिली सर, कशाच तोंडाने जाऊ मी त्याच्या घरी की मला पाठवा म्हणून दिले म्हणे. सासऱ्याला काय म्हणू मी, की कसं पाठवून तू सांग बरं? तिकडे तुम्ही जा ना. आणि शपथ खातो मी आजपासून दारू पिणार नाही. अजिबात तिला हात बी लावणार नाही मी. आणि जर मी याच्या पुढे दारू पिली तर तुम्ही मला जोड्यानं मारजा. मी दारू पित नाही, फक्त एक बारीनं मदत करा, एक बार तिला आणून द्या. आले मारती. आले जाग्यावर. गाडी येऊन राहिली हळूहळू रस्त्यावर. पण येईल असं सहजासहजी नाही हे करायला लागेल आपल्याला. नाही तर मग हे धडा शिकणारच नाही. ते डबल ते वहिनीला आला आणि ते वहिनी आले की डबल हाय तो माशा आहे. रोजचा तमाशा एकच. त्याच्याविषयी तर येईल जरसं गोल फिरूनच आणलं लागेल. थांब. अरे नाही बा, आम्ही कसं जावा का? तुम्ही जावा, तुम्ही आणा. तुमचा घरचा मामला आहे बा तो. आम्ही कसं काय बोला तुमच्या घरच्या मामल्या? तुम्ही जा, तुम्हीच घेऊन या बा ते. तुमचं तुम्ही पा, तुमच्यावर कोणा विश्वास ठेवा बाबा. अरे नाही रे, खरंच जबरू. एकदा फक्त एकदा कामात पड. अरे लेका तू कोणा भावासारखा असल्या का? एकदा कामात पडले का? बरं पाहू. हे पा हो काही म्हणत नाही. आज तर ते मी पराठी पाडायला गेलाय तर आम्ही दोघ जण तिकडे चाललो. ते झाल्यावर पाहू बा विचार करून. तसंही विचारायला लागेल ना बा आम्हाला तुमच्या भरोशावर कसं काय जा आम्ही त्याच्या घरी. आम्ही गावात जसे मुरब्बी लोकांना विचारतो की खरंच आणावं की नाही आणावं, जावं की नाही जावं. नाही तर आम्ही पण त्याच भानगडीत नाही ओढलं पाहिजे बा. तुम्ही कसं आज म्हणसान काय काय म्हणसान काय? अरे नाही रे मारते. नाही बा, कोणत्याही देवाचे आणलं घ्यायला अभि कोणत्याही देवाचे आणते तुम्ही. मी अजिबात दारू पिणार नाही आता, अजिबात नाही लेगा. चुकूनही पेत नाही. फक्त एकदा मदत करा. बरं ठीक आहे. पाहू मग 2-3 दिवसानं. मी काय म्हणतो बा तुम्हाला? त्या सांगणार त्या मुलीला जसं समजावून की 2 गोष्टी तुमच्यापेक्षा लहान आहे तो. त्याला जसं दटावून सांगितलं चालते ना तुम्ही. आणि ऐकते तो तुमचं. त्याला म्हणा असं नको करू रे म्हणा. ते पोरगी ते मीना लढत पडत गेले बिचारे. आता सांग किती दिवस राहते नव्हतं ती बापाच्या घरी. आता तिच्या भावाचं लग्न व्हायलंय, भाऊजई आहे, लेकरं आहे. आता कोणाच्याही घरी घरोघरी मातीच्या चुली. आता आपल्याला समजत नाही ते. आता करा ना काहीतरी. अरे बा आपण काय करा? आता त्याचा कसा तो घरगुती मामला झाला. आता आपण कसं काय बोला? आपण जास्त पुढे करून नाही सांगत नाही ना. तू आला गाणं म्हटलं काही तर वेगळी गोष्ट आपण बोलू शकतो की बा ठीक आहे जाय घेऊन ये. किंवा मग तिच्या बाबानं फोन केला आपल्याला त्या पुरीच्या बाबानं ते नाही म्हणू शकतो बा की आमच्या गॅरंटीवर पाठवावं. आम्ही त्याला समजावून सांगतो. आता कोणाचंच काही नाही, आपणच कसं काय पुढे करतो? काय व ते मीनाच्यानं मग ते पिंकी येत जाय व बिचारी पैत धावत काय लिहि कैरेल नेल तर तशी खुश झाली ती. थैल्या घेऊन आली डेट डोक्यावर आणि हातावर. मला हात नाही लावला थैलीले. दोन्ही थैल्या उचलून आणल्या. आज काकू मी घेतो राहू द्या, काकू मी घेऊन राहू द्या. भल्ली साजरी आहे व पट्टी. सांग काय आता बिचारीच्या जीवनात लिहिलंय काय सांगा. अरे शांताराम भाऊ घरी आहे का? का रे आज दोघं इकडे बोला. घाबरू ये ना बस ना. काय मारुती त्यात ते पराठी घेतली होती ना रे पाळायला द्यायची. काय झालं ते? हो चालू आहे ते. पण एक काम निघालतं मग आलतो आम्ही तुमच्या इकडे.
तसं त्या गंगाराम भाऊच्या घरी गेलतो तर ते त्याच्या घरी ते सांजेच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. पाहुणे रावणे येऊन राहिले त्याच्यानं मग आम्ही त्याच्या घरी काही गेलो नाही. म्हटलं चला इकडेच जाऊ शांताराम भाऊच्या घरी. तुम्हालाच सांगता येते. काय झालं बाबा असं काय सांगा लागते? अरे राजे शांताराम भाऊ मुरले आला ना जागेवर. आता गेलतो दुपारून मी त्याच्या घराच्या इकडे आता अर्धा घंट्याच्या पहिले. आम्ही दोघंही सांगत होतो. आलं तर लढून राहिलं दारात बसून. आलं जाग्यावर. गेला ना पैसा. पैसा नाही खायला नाही कोण देते हो. भाकर देऊन नाही राहिलं कोणी. त्याला काही येत नाही करता. धाब्यावर जाईन तर पैसे नाही. आले जागेवर चांगलं लढत जाय मग. आणून द्या ना एकदा आणून द्या एकदा आणून द्या म्हणे मला. आता आपण कसं काय म्हणा जाऊन त्या बहिणीले लगेच पुरीला घेऊन या नाही. तेच तुम्हाला विचारायला आलतो. त्याला काय म्हणे मी एकदा आले आणून द्या म्हणे माघरच्या इले. आता आपण कसं काय जा हे याचं काय आपल्या भरोसा आहे का आपल्याला? ओळखीचा नाही का आपला तो? दोन तोंड्या माणूस आहे राजू. आज म्हणे मी बेत नाही काय डबल सुद्धा चांगलं करीन म्हणाले का. आता ते काकू काय तोच विषय चालू होता माझ्या घरी. त्या काकूच म्हणत येत होतं की तेल आणा. पण आता आपण कसं काय करावं रे. नाही या पोराची गॅरंटी कोणी घ्या बाबू. हा ओळखीचा नाही का आपल्या. आता कालच पाहिजे ना कसा टरेन गप्पा करे आपल्या सगळं. आज पैसा सरला म्हणून आला बघू तिच्या जागेवर. खिशात पैसा असले की डबल खिशात पैसा आला की तसंच करेन मी. नाही पण राजू शांताराम भाऊ लय राजू लय झालं ते पश्चाताप झाल्यासारखंच बोलत जाय. लढलंही होतं लागे. लढणं सुरू केलं काय आणा करी एक बार आणा शपथ घालतो या देवाची आण खातो त्या देवाची आण खातो करे. मुले वाटते झाला असेल त्याला बचता. अरे बेकार काम आहे ना हो. घरी घेऊन नसले की राजू घर खायला उठते ना. तसं झालं असेल त्याचं. मला वाटते राजू एकदा त्याचे काम करावं का नाही तर हा जावं का वहिनीला आणायला म्हणा का त्याला चला म्हणून बा. पागडे मलाही वाटते एकदा करावं लेकाची मदत. असं काही इतकं वाईट नाही ना रे तो. मनानं वाईट नाही तो. त्याला फक्त ते व्यसनानच त्याला लय बेकार लागलं ते. आता ते कसं आहे बरंच बरं आहे रे आता. पण मला काय वाटते विचारा ना कधी गेला अजून जसं नाही. आता 4 चौघा जणांना त्याच्यावर राप टाकून द्याले म्हणा लागेल ना. हे बाय बाबू एकदा मदत करून राहिलो तर ते सासरवाडीत आमचं नाव काटू नको तू की आम्ही जाऊ ती मोठं तोऱ्यात की नाही बन ते पोरग सुधारलं बन नाही बन पाठवा बा. आणि तू डबल तसंच करशील असं त्याला म्हणलं की ना तसंच राबात है ना. एकदा आणू मलाही वाटते जाऊ द्या. सुधरीन लेखाचं. तसं करता का मग चालते मग. मी विचारतो ना अजून 1-2 राहिले. पण मला मनातली गोष्ट हे सांगतो घेऊनच येऊ. एकदा म्हणतोच चला बा वहिनी. आता ते वहिनी चांगली आहे ना हो. काम किती काय ऐकी नव्हते बहीण किती सहन करीन हो. काही सहन करायची लिमिट असते ना राजू. पण एकदा म्हण लागेल दिले की चला बा जाऊ द्या चला करावं लागेल काही ना काही. हे पाय झबरू जाशील तर गेले सांगू नको की आम्ही त्याला आता जातो करतो. मग त्याला कशी हाव पावीन ना. त्याला असं दाखवू की आम्ही ऐकतच नाही त्याला. आणि आम्ही कोणाला गेम म्हणत नाही तुला ते मिळाली पण नाही करत नाही आली जात नाही असं दाखवू दिले. आणि त्याला जसं आडू घेण्यात आले म्हणजे त्याला कसं सहज भेटलं तर त्याला ते डबलच्या बारीनं मग त्याला वाटतं येतच होतं आणतातच असे हाव पावीन ना त्याला. बरं वहिनी तसंच करतो मग. है ना रे मारती चालशील ना बा मा सांग. जाऊ ना 2-3 दिवसांत जाऊ ना. जरा यायला जसं इंका दिवस भेटू दे ना. अरे उपाशी ठेव राहू दे यायला जसं 2-4 दिवस. आणि भाकर देऊन सांगतो ना शेजारी बाजारी भाकर अजिबात देऊ नका लेगाले म्हणून चांगलं कोंब काऊ देतो त्याला. आणि मग आणू वहिनीला त्या